रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. वारणेत अवतरली छोटी गाणकोकिळा, सृष्टीला लाभली गायनाची दिव्य दृष्टी. वारणानगर येथील वारणा विद्यालयात इयत्ता 8वीत शिकणारी सृष्टी सारंग सूर्यवंशी ही चिमुकली आपल्या मधुर आवाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शिक्षणासोबतच तिने जपलेला गायनाचा अनोखा छंद तिच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख देत आहे. लहान वयातच सृष्टी भल्या भल्या नामवंत गायिकांच्या सुरात सूर मिसळण्याचा प्रयत्न करताना दिसते. विविध चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या टायटल सॉंगची हुबेहूब नक्कल करण्याची तिची खासियत ऐकणाऱ्यांना थक्क करून सोडते. तिच्या कंठातील सुरांची जादू इतकी प्रभावी आहे की तिचं गाणं ऐकताना ती एखाद्या मोठ्या गायन परंपरेतून घडलेली कलाकारच वाटते. सृष्टीच्या यशामागे तिच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. शेतकरी असलेले वडील सारंग सूर्यवंशी माझी मुलं हीच माझी खरी संपत्ती मानत शेतात राबत आहेत, तर आई सरिता सूर्यवंशी तिच्या गायनाच्या आवडीला सतत प्रोत्साहन देत आहे. श्रीवर्धन आणि संस्कृती ही तिची भावंडे सुद्धा तिच्या प्रत्येक पावलावर साथ देताना दिसतात. गायनाची विलक्षण देणगी लाभलेली सृष्टी भविष्यात नक्कीच संगीत क्षेत्रात मोठं नाव कमावेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मात्र तिचं स्वप्न फक्त गायनापुरतं मर्यादित नसून तिला पुढे जाऊन शासकीय पोलीस अधिकारी बनायचं आहे. अशा या बहुगुणी सृष्टी सूर्यवंशी हिच्या गायनाच्या प्रवासावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न विन टीव्ही मराठीच्या माध्यमातून आमच्या विशेष प्रतिनिधी पूनम केकरे यांनी केला आहे. शालेय जीवनाचे धडे जोपासत सृष्टी ही वारणा विद्यालयात शिकत असून तिने गायनाचा छंद जोपासला आहे व तिला कोणती तिच्या फॅमिलीची गायनाविषयीची काहीसुद्धा बॅकग्राऊंड नसून सुद्धा ती इतक्या उत्कृष्ट पद्धतीने गाणी गात आहे. तिच्या मोहक आवाजाने ती सगळ्यांना मंत्रमुग्ध करत आहे. आणि अशी ही सृष्टी आपण तिच्याकडून थोडीफार गायनाचं ऐकूया, ती काय म्हणते ते. तुला कोणतं गीत म्हणायचं आहे आता? सुख कळले आत्ता. हां, ते आता सध्या वेड पिक्चरमधील सुख कळले. नाही, वेड पिक्चरमध्ये नाही, मालिका आहे ती. सुख कळले. वेड म्हणलेलीस ना म्हणून. रितमा पौलांडून घरामध्ये आली, लंकेची पार्वती मखरात सजली. शालू तला मोर डोळा मिटून बसला, पोते तला म्हणे हिरव्या चुड्याला हसला. कपाळीच कुकू आता दैवाला पुसत, सुख म्हणजे नक्की काय असतं, सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि सुख कळले. हां, सुख कळले. जरा गाऊन दाखवशील? करून अर्पण तुला समर्पण, घरात घरपण मी आज पाहिले, मी पाहिले. हां, ऋणानुगंधात गीत गंधात मी आनंदात आज गायले, मी गायले. हां, दिस वाटे वेगळं पण लागे कालळा, हे वेडे मन माझे पुरतेच भांगले. सुख कळले कळले, सुख कळले कळले, कळले ना कसे असे सुर जुळले, मन जुळले, मन जुळले. जरा तिनं गायलेलं ऐकून ऐकून तुझ्यात आवड निर्माण झाली? नाही, मला म्हणजे पिक्चर बघण्याच्या आधीपासूनच आवड होती. त्यातील गाणी जेव्हापासून मी बघायला लागले तेव्हापासून मी गुणगुणायची. मग त्यापासून मला आवड लागली की हां, की आपला आवाज चांगला आहे, आपण ह्यात करिअर घडवू शकतो, काहीतरी करू शकतो. हां, पण मला हे सिंगिंगमध्ये काही करायचं नाही आहे. माझं स्वप्न वेगळं आहे, पण आवाजावर सुद्धा मी करिअर घडवू शकते. यासाठी मी माझा आवाज जपून ठेवण्याचा प्रयत्न करते. काय तुझं स्वप्न काय आहे? मला महाराष्ट्र पोलीस व्हायचं.
त्याच्याबरोबर तू ही छंद पण जोपासू शकतेस ना. हो. आता त्या अल्बम कुण्या मधलं राजाची गतुराणी. आता एक दुसरं कुठलं अल्बम मधलं वगैरे गाणे येत असलं तर एक जरा मालिकेतील गाणं आहे कुण्या राजाची गतुराणी. चालते. झिम्माड झिम्माड झिम रूप गव्हाळ गव्हाळ ग हो, तुझ्या पंखात भाळ ग हो, हसू वेल्हाळ वेल्हाळ ग हो, जसं फुलाचं डहाळ ग हो, पुनवच्या चांदवानी रूप साजर, रानातल्या झरवानी मन नाचर, चांदन खेळ तुझ्या ओटे हसर, भोवती ग पिंगा घाली रान पाखर, माखल जीव ग लाख ग रंगानी, चांद सूर्याची बाळकानी, कोण्या राजाची गतुराणी, मन झुलतया गात गाणी, कोण्या राजाची गतुराणी, कोण्या राजाची गतुराणी, कोण्या राजाची गतुराणी. सृष्टीचे वडील हे सृष्टीचं पोलीस व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज मनपाडे ते वारणानगर सकाळी रोज तिला शाळेत आणून सोडतात व नेण्यासाठी संध्याकाळी 4:30ला आणि परत रिटर्न येतात. त्यांनी मुलांनी आयुष्यात काहीतरी घडावं यासाठी फक्त शेती आणि मुलांचं शिक्षण यावर भर दिला आहे. त्यामुळे सृष्टी दमलेल्या या बापाची कहाणी हे गीत म्हणून हे गीत ती तिच्या वडिलांच्यासाठी समर्पित करत आहे. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड डोळा सुखलेले पाणी, रोजचेच आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही, निजेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पड येशील कुशीत, सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची या कहाणीत ला 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 ला. आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोखरची वारी, आटपाट नगरात गर्दी होती भारी, घामाघूम राजा करी लोखराची वारी, रोज सकाळीच राजा निघताना बोले, गोष्ट सांगायाचे काल राहून या गेले, जमलेच नाही काल येणे मला जरी, आज परी येणार मी वेळेवर घरी, स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी, खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी, बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला, दमलेल्या बाबाची या कहाणीत ला 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 ला. बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या उंजळी मधून, बालपण गेले सारे तुझे निसटून, उरे काय तुझ्या माझ्या उंजळी मधून, जरी हसे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे, जरी हसे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग, मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग, सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये, ला 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 ला. पिक्चर मधलं एखादं म्हणू शकते? धडक पिक्चर मधलं एक हाय सॉन्ग. चालते जरा मरहमीसा
चांद है तू, दिल मैं अंधेरा, एक दूजे के लिए है नींद मेरी, ख्वाब तेरा, तू घटा है पुहार की, मैं घड़ी इंतजार की, अपना मिलना लिखा इसी बरस है ना, जो मेरी मंजिलों को जाते हैं, तेरे नाम की